मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने 596 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूरसुद्धा केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नुकसान भरपाईसाठी शासनाने स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला कमाल 3 हेक्टर जमीन क्षेत्राच्या मर्यादेत मदत मिळणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्डशी संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. पारदर्शकता राखण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे, ज्यामुळे मध्यंतराशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम ही जमा केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, सोलापूर, पुणे, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्याची निवड करताना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण, प्रभावित शेतकऱ्यांची संख्या आणि पिकाचे नुकसान याचा सखोल विचार करण्यात आला आहे. योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शकता आणि सुलभ करण्याची डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक हे वाया गेले होते, तर काहींच्या पिकांचे आंशिक नुकसान सुद्धा झाले होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा राहिले होते. पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करणे त्यांना कठीण जात होते. अशा परिस्थितीत शासनाची ही मदत शेतकऱ्यांना नव्या उमेदीने पुढे जाण्यास मदत करणार आहे. तसेच हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार येत आहेत. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना करणे सुद्धा गरजेचे आहेत. यासाठी हवामान अंदाज प्रणालीचे बळकटीकरण, पीक विमा योजनांचा विस्तार, जलसंधारण उपाययोजना, आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब आणि शेतकरी प्रशिक्षण यासारख्या महत्त्वपूर्ण पावलांची आवश्यकता आहे. तसेच शेतकऱ्यांनी या मदतीचा योग्य वापर करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, लाभार्थी यादीत आपले नाव आहे का नाही याची खात्री करून घ्यावी. बँक खात्याची माहिती अचूक असल्याची, अद्ययावत असल्याची खात्री करावी. तसेच मिळालेल्या नुकसान भरपाईचा वापर शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी करावा. पुढील हंगामासाठी नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावी आणि भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी आपल्या पिकाचा पीक विमा उतरावा. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेली ही मदत निश्चितच त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरेल. ही केवळ तात्पुरती उपाययोजना आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. यासाठी शासन, शेतकरी आणि शेती क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन दीर्घकालीन उपाययोजना आखणे आवश्यक आहे. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर शेतकऱ्यांचे सर्वांगीण सक्षमीकरण हे या क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.